महाराष्ट्राचं सरकार आग्र्यात शिवरायांचं स्मारक बनवणार। ताजमहलपेक्षा जास्त लोक शिवरायांचं स्मारक पाहण्यासाठी नाही आले तर माझं नाव देवेंद्र फडणवीस सांगणार नाही। फडणवीसांची मोठी घोषणा। मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं सांगून धनंजय मुंडेंनी 200 कोटी रुपये उचलले। अजितदादांनी तातडीनं कारवाई करावी अंजली दमानी यांची मागणी। तर इफ्कोमध्येही घोटाळा झाल्याचा दमानी यांचा आरोप। अंजली दमानी यांच्या आरोपांचं धनंजय मुंडेंकडून खंडन। GR काढण्याची पद्धत आधी समजून घ्या। धनंजय मुंडेंचा दमानी यांवर पलटवार। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते। भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। करुणा मुंडेंनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली। मुंबईतील YB सेंटरमध्ये घेतली भेट। करुणा मुंडेंनी सुळेंना मारहाणीबाबतची माहिती दिली। पुणे पोलीस आयुक्तांचं डोकं तपासण्याची गरज। सोलापूरकरला प्रथम दर्शनी क्लीन चिट देणाऱ्या पोलीस आयुक्त अमितेश कुमारांवर उदयनराजे भडकले। शरद पवार आणि संजय राऊत उद्या एकाच मंचावर दिल्लीत पुस्तक प्रकाशन सोहळ्यात। पवार आणि राऊत एकत्र येणार। पवारांवरील टीकेनंतर राऊत पवारांसोबत एकाच मंचावर येणार। दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी रेखा गुप्तांच्या नावावर शिक्कामोर्तब। तर प्रवेश वर्मा दिल्लीचे उपमुख्यमंत्री असणार। उद्या रामलीला मैदानावर दिल्ली सरकारचा शपथविधी। चॅम्पियन्स ट्रॉफीत पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तानच्या 60 धावांनी पराभव। न्यूझीलंडचा 320 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 260 धावांवर संपुष्टात। चॅम्पियन्स ट्रॉफीत उद्या भारताचा बांगलादेशच्या टीमशी सामना। भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्व सामने दुबईमध्ये होणार।